संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा आठवडा. सरकारकडून काही महत्त्वाची विधेयकं मांडली जाण्याची शक्यता, तर विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता. रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीच्या गटनेत्यांची आज बैठक. अधिवेशन सुरू होऊन 2 आठवडे झाले तरी मोदी शहा दिसले नाहीत. संसदेमध्ये येण्यापासून मोदी शहा घाबरतायत का? संजय राऊतांचा सवाल. तर संसदेमध्ये अमित शहांचा राजीनामा आजही मागणार, राऊतांचं वक्तव्य. खासदार पप्पू यादव यांच्यावर पत्रकार परिषदेदरम्यान चाकू हल्ल्याचा प्रयत्न, माझ्या हत्येचा कट रचला गेला, पप्पू यादवांचा आरोप. तर राम मंदिर दानचोरी प्रकरणी संसदेबाहेरील आंदोलनानंतर यादव चर्चेत आले होते. चंदा चोरीचा देखावा सादर केल्यामुळे पप्पू यादवांवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न, सत्ताधाऱ्यांचा तिळपापड झाल्यामुळे हा हल्ला केल्याचा रोहित पवारांचा आरोप. तर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा, हल्ल्याचा मास्टरमाइंडही पुढे आणला पाहिजे, रोहित पवारांची मागणी. नाशिक शहरामध्ये राष्ट्रवादीनं लावलेल्या बॅनर्सची सर्वत्र चर्चा. छगन भुजबळांना पालकमंत्री करा आणि नाशिकला खड्ड्यांमधनं बाहेर काढा, अशा आशयाचे हे बॅनर. शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी हे बॅनर लावल्याची चर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ती, फडणवीस सर्व गुण संपन्न. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचं हे मोठं विधान. एकनाथ शिंदेंच्या क्लस्टर योजनेला गणेश नाईकांचा विरोध, नादाला लागलात तर जागा दाखवणार, नाईकांचं थेट आव्हान. तर नाईक काहीही बडबडतात, संजय शिरसाट यांची टीका. लोकशाहीमध्ये कुणीही मोठा नाही, केवळ जनताच सर्वश्रेष्ठ. नेत्यांची हुजरीगिरी करण्यापेक्षा जनतेची कामं करा, आमदार नरेंद्र भोंडेकरांचा अधिकाऱ्यांना सज्जड इशारा. नागपूरच्या महापौरांना इतिहासात पहिल्यांदाच सरकारी बंगला मिळणार. सिव्हिल लाईन परिसरातील बंगल्यावर लागली महापौरांच्या नावाची पाटी. नागपूरच्या महापौर लवकरच सरकारी बंगल्यात शिफ्ट होणार. जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी सकल ओबीसी महामोर्चाची मंडल जनगणना यात्रा आजपासून सुरू. भंडाऱ्यातनं ही यात्रा सुरू होणार आहे. दरम्यान विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये ही यात्रा जाणार. वडेट्टीवार हिरवा झेंडा दाखवणार. नीलम गोऱ्हेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, महिला लोकप्रतिनिधी संबंधित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपची तपासणी करा, नीलम गोऱ्हे यांची ही मागणी. गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या बसमध्ये महिला प्रवाशाला त्रास दिल्याचा अंबादास दानवे यांचा आरोप. तर बसच्या स्टाफकडून 3 वेळा महिलेला त्रास दिल्याचा आरोप. स्टाफला धडा शिकवण्यासाठी बस कोलाड स्थानकात वळवली, दानवेंचं ट्विट. जंतर मंतरवरील सीजेपीचं आंदोलन देशविरोधी, आरएसएसच्या अतुल लिमये यांचं हे विधान. आरएसएसच्या सहसरकार्यवाह लिमयेंचं विधान भागवतांना मान्य आहे का? संजय राऊतांचा सवाल. देशातील सर्व विरोधी पक्ष दिपकेंच्या नेतृत्वात वाटचाल करतायत. अस्तित्व संपलेले सीजेपी आंदोलनामध्ये अस्तित्व शोधण्याचं काम करतायत. जयकुमार गोरेंचा हल्लाबोल. सीजेपीच्या कोअर कमिटीची छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी बैठक. तर सीजेपीचे कोअर कमिटीचे देशातील 15 ते 20 प्रमुख सदस्य या ठिकाणी दिपकेंसोबत चर्चा करणार. झारखंडमधील कथित पेपरफुटी भ्रष्टाचार प्रकरणी विद्यार्थ्यांचं आंदोलन. अभिजित दिपकेंचा व्हीसीद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद. सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचा दिपकेंकडून विश्वास व्यक्त. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातील 3 विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी आज होणार. मतमोजणी सुरळीत पार पाडावी यासाठी निवडणूक आयोगानं कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. दिल्लीतील संसद भवन मार्च आणि लाठीचार्ज प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी होणार. एसआयटी स्थापनेसंदर्भात कोर्टाच्या भूमिकेकडे आता लक्ष. भाजप आणि शिंदेची शिवसेना एकमेकांविरोधात काम करतायत. रोहित पवारांचा निशाणा. अभिजित दिपकेंकडे शिरसाट आणि कडूंनी जाणं योग्य नव्हतं. दरेकरांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. सोलापूरच्या माळशिरसमधील संगम या ठिकाणी संजय राऊतांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. गोरेंविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राऊतांविरोधात गुन्हा दाखल झालाय. भाजपच्या आंदोलनाचा निषेध करण्याच्या पार्श्वभूमीवर इथे दुग्धाभिषेक करण्यात आलाय. कोकण रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. मुंबई ते सावंतवाडी एक्सप्रेस नियमित धावणार. कोकणातील प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया. भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणातील सर्व 15 आरोपींना आज न्यायालयात हजर करणार. भिवंडी न्यायालयात आरोपींविरोधातील कारवाईची पुढील सुनावणी होणार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांचा पाणीसाठा 90% पोहोचला. पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे महापालिकेनं पाणी पुरवठा वाढवलाय. तर पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच 10% पाणी कपात सुद्धा पूर्णपणे हटवण्याचा निर्णय.
भिवंडीमधील कोहिनूर इमारत दुर्घटनेप्रकरणी एका आरोपीला अटक तर 2 आरोपी फरार। इमारतीचा मालक बिलाल अब्दुलकर खान आणि त्याचा साथीदार दानिश एजाज शेख सध्या फरार। अटक केलेल्या आरोपीला 5 ऑगस्टपर्यंत आता पोलीस कोठडी। विक्रोळी घाटकोपर दरम्यान टेम्पोची कारला धडक तर अपघातामध्ये कार चालक जखमी। रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू। कारण ही टेम्पो रस्त्याच्या दुभाजकावर आदळले। पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले। कल्याणमध्ये जीवघेणी स्टंटबाजी, धावत्या कारच्या बोनेटवर बसून तरुणाचा धिंगाणा। कल्याणमध्ये वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली। वाहन चालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। पुणे खडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग कमी केला। 9,000 वरून पाण्याचा विसर्ग आता 5,000 रात्री 11 वाजता पावसाचा जोर कमी झाल्यानंतर हा विसर्ग कमी करण्यात आला। पुणे जिल्ह्यामध्ये 31 जुलैपर्यंत सरासरीची 179% पावसाची नोंद। अपेक्षित 309 मिलीमीटरच्या तुलनेत 556 मिलीमीटर पाऊस पडला। मावळ आणि खेड तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस तर कृषी विभागानुसार मावळमध्ये तब्बल 1,680 मिलीमीटर पावसाची नोंद। नागपूरमध्ये जुलै महिन्यामध्ये समाधानकारक पावसाची नोंद। सरासरीपेक्षा 6% अधिकचा पाऊस। सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी 5 आणि 6 ऑगस्टला राज्यात पावसाची शक्यता तर विभागानुसार 15 ऑगस्ट नंतर पुन्हा चांगला पाऊस होण्याची शक्यता। रत्नागिरीसह कोकणात पावसाचा जोर कमी। सध्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू। अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळे पावसाची उघडीप। पुढील 3 दिवसांसाठी हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरणांमध्ये एकूण 99.43% पाणीसाठा। खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही धरणं 100% भरली आहे तर टेमघर धरणामध्ये 95.45% साठा तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा धरणात 11% अधिकचा पाणीसाठा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 44 धरणांपैकी 12 धरणं 100% भरली आहे तर 32 धरणं 80% भरली। धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस पडल्यामुळे धरणांची क्षमता पूर्ण। मात्र कोकणात शेतीसाठी अजूनही पाऊस आवश्यक आहे।